दंडवत हो. आचार्य वचनाचे एकूण 204 वचने आपण याआधी बघितलेली आहेत. आज 205व्या वचनापासून आपण पुढे श्रवण चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, देव माझा मी देवाचा, ऐसिया परियसी जो का देमती, मातो येसना परमेश्वर तयाच्या होई जो का देमती. देमतीला हे वचन आमच्या स्वामींनी निरूपण केलेलं आहे. दोनेग्रामची लीळा आहे. उत्तरार्ध 144 क्रमांकाची. देमती प्रति कुष्ठ धर्म निरूपण. गोसाव्यांसी भीतरीला ओट्यावरी आसनासे. आमच्या स्वामींना आतमधल्या ओट्यावर आसन होतं आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी साधाईसा आलेले आहेत आणि ती एक गोसाव्यांजवळी बैसली असती. स्वामींजवळ साधाईसा बसलेले आहेत. तेवढ्यात त्या ठिकाणी देमती देखील आल्या. देमती सुद्धा स्वामींसमोर येऊन बसलेले आहेत आणि स्वामी साधाईसांकडे बघून म्हणतात, साधे हो तुम्ही स्नान करू जा. स्वामींना देमतींना काहीतरी निरूपण करायचं आहे आणि ते जे निरूपण आहे ते साधाईसाला ऐकवायचं नाही अशातला काही भाग नाहीये, परंतु देमतीला त्या माध्यमातून जे शिक्षापन करायचं आहे किंवा देमतीचं जे चुकी स्वामींना दाखवायची आहे ती साधाईसांच्या समोर दाखवायची नाहीये. म्हणजे हा एक व्यावहारिक ज्ञानाचा भाग आहे. कुणाबद्दल जर का काही दोष सांगायचे असतील तर ते 4 चौघात न सांगता त्याला आपण एकांतामध्ये त्याला ते सांगू शकतो, कुणी नसताना किंवा त्याचे सुहृद असताना त्याला ते सांगू शकतो. परंतु एकाचे दोष 2 लोकांसमोर कधी सांगू नये. कदाचित त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा वर्मस्पर्श सुद्धा होऊ शकतो. म्हणजे त्याची चुकी मोठी असेल तर 4 चौघांमध्ये त्याला लाजल्यासारखं होऊ शकतं. आणि म्हणून एखाद्या विषयी चांगलं बोलायचं असेल तर 100 लोकात बोलावं, पण वाईट बोलायचं असेल तर खरं तर वाईट बोलूच नाही. परंतु चुकी दुरुस्त करण्याअर्थी जर का बोलायचं असेल तर फक्त त्याच्याच देखत ते बोलावं, त्याच्याच समोर फक्त बोलावं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी व्यक्ती नसावा. आणि म्हणून स्वामींनी देमतीला शिक्षापन करण्याच्या आधी काय केलेलं आहे की साधाईसांना सांगितलं की तुम्ही स्नान करायला जा, आंघोळीला जा तुम्ही नदीकडे. आणि साधाईसांनी स्वामींची आज्ञा जी आहे ती मानून त्या म्हणाल्या हो काजी आणि साधी उठल्या. गोसाव्यांची दंडवत घातले, श्रीचरणा लागली. आमच्या स्वामींना त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणा लागल्या आणि काही कपडे वगैरे घेतले आणि बाहेर निघालेली आहे मठाच्या. परंतु मठाच्या बाहेर जात असताना सुद्धा तिच्या लक्षात आलं की स्वामी काहीतरी निरूपण यांना करणार आहेत आणि ते निरूपण आपल्याला ऐकायला मिळत नाहीये. याच्यामध्ये तिने स्वतःचं काही कमकुवतता बघितली असेल की माझे अनधिकार असतील, माझी योग्यता नसेल की जेणेकरून स्वामी हा विषय मला ऐकू देत नाहीये. परंतु ऐकण्याची ओढ आपली असावी. जरी आपल्या ऐकण्याचा कधी कधी योग नसतो, म्हणजे बहुतांशी आपल्या पंथामध्ये काय केलं जातं, काही गोष्टी इतक्या कट्टर पाळल्या जातात हद्दीच्या बाहेर, त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी धार्मिक नुकसान होतं. आणि काही गोष्टी इतक्या हलक्यामध्ये घेतल्या जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा धार्मिक नुकसान होतं. अधिक आणि कमी, म्हणजे काही झाडांना एवढं पाणी दिलं जाते की ते पाण्यामुळेच मरतं ते झाड, अधिक पाणी भेटल्यामुळे. काही झाडांना बिलकुल पाणी नाही तर ते बिना पाण्याचं मरतं. अशी परिस्थिती सगळी आहे. एखादा व्यक्ती अनुकूल असेल आणि जर का त्याला आता काही शास्त्र ऐकायला बसलं तर त्याला ऐकू दिलं जात नाही. का तर त्यांनी उपदेश घेतलेला नाहीये. आमच्या स्वामींनी जे मुळात सांगितले ते उपदेशाशी संबंधित नाहीये बरं का.
स्वामींनी कुठेच सांगितलं नाही की उपदेशालाच शास्त्र सांगा, असं स्वामींनी कुठेच सांगितलं नाही. स्वामींनी सांगितलंय अर्थाप्रती बोलावे, म्हणजे अनुकूल जो आहे, ज्याला आवडी आहे ऐकायची, त्याच्याप्रती तुम्ही शास्त्र सांगावं, सांगितलं पाहिजे. मग तो ऐकणारा व्यक्ती, तो अनुकूल व्यक्ती हा अन्य असला तरी त्याला सांगू शकता तुम्ही. आणि अन्य जर का आहे आणि त्याला आवडी नाहीये तर तुम्ही त्याला सांगायचा काही प्रश्नच येत नाही. आणि जर का एखादी व्यक्ती उपदेशी असते, तुम्ही जर का बघितलं ना, अन्य व्यक्तीला जी ऐकण्याची आवड असते कधी कधी, ती आवड आपल्याला उपदेशी लोकांमध्ये दिसून येत नाही. उपदेशी पिढ्यानपिढ्याचे आहेत, जुने आहेत, 25 वर्षाचे आहेत, परंतु शास्त्र ऐकण्याच्या अर्थातच त्यांच्याकडे नसते. त्याला आपण उपदेशी या नावाखाली शास्त्र ऐकायला बसवतो आणि तो आपला कंटाळलेला असतो, त्याला असं वाटतं कुठून बसवलं, आता बसावंच लागेल. अशा हिशोबाने आता त्याला शास्त्र सांगण्यापेक्षा जो उपदेशी आहे पण अनुकूल नाही ऐकण्यासाठी, त्याला शास्त्र सांगण्यापेक्षा जो उपदेशी नाही आहे परंतु अनुकूल आहे ऐकण्यासाठी, त्याला कधीही शास्त्र सांगितलेलं उत्तम आहे. एक जण, मी बसलेलो लीळाचरित्र घेऊन आणि तो एक जण हिंदी भाषिक रोज यायचा. एक दिवशी तो माझ्याजवळ आला, ते म्हणे ये आप क्या पढ़ रहे हो, काय वाचता तुम्ही? हे आमच्या स्वामींच्या लीळा आहेत, घटना त्या याच्यामध्ये लिखित शब्दबद्ध केलेले आहेत. तो मला म्हणाला की मला एक, ह्याला काय म्हणता? म्हटलं लीळा म्हणतो आम्ही. त्यामुळे मला एक लीळा सांगा तुम्ही. आता मी विचार केला, हा अन्य माणूस आहे, याला कुठे लीळा सांगायचा? पण मी म्हटलं की बाबा उपदेशी लोक तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येत नाही की आम्हाला एक लीळा सांगा म्हणून, परंतु हा अन्य व्यक्ती असून येऊन सांगतोय की मला एक लीळा सांगा. मग त्याला एक लीळा मी वाचून दाखवली, त्याचा अर्थ सांगितला हिंदीमध्ये. तो मला म्हणाला की बहुत अच्छी लगी मुझे, मुझे और एक लीळा बताओ. म्हणजे तो कंटाळला नाही, म्हणजे लागोपाठ त्यांनी 3 लीळा ऐकल्या एका दिवसात. दुसरी लीळा सांगितली, ती सुद्धा त्यांनी ऐकली. तिसरी लीळा परत त्यांनी हे केलं आणि त्याच्याबद्दल थोडंसं चर्चाही केली, बोललं सुद्धा, माहिती घेतली. म्हणजे अनुकूलता आहे. तुम्ही म्हणाले त्यांनी थोडीच उपदेश घेतला. मग उपदेश जरी नाही घेतला तरी स्वामींनी भटोबासांबद्दल सांगितलेलं आहे, दादोसांना. भटोबासांबद्दल दादोस स्वामींची कानभरणी करायला जातात की हा भटोबास जे आहे ते इथं राहतील आणि पैरा जाऊन बडबडतील काहीतरी तुमच्याबद्दल वगैरे. स्वामी त्यांना म्हणतात आमच्याकडे आहेच काय असं बडबडण्यासारखं, म्हणजे पलीकडे जाऊन आमच्याबद्दल निंदा करतील ते. आमच्याकडे असं निंदाजनक आमचं काहीच वर्तन नाही आहे. आणि जितक्या दिवस ते आमच्या सन्निधानी राहतील तितक्या दिवस त्यांचं भलंच होणार आहे. जेवढा वेळ बँकेमध्ये पैसे ठेवणार तेवढ्या वेळेचं व्याज तुम्हाला भेटणारच आहे, नुकसान काहीच होणार नाही आहे. जेवढा वेळ तुम्ही तुमचा हात बर्फावर ठेवाल तेवढा वेळ तुम्हाला त्या बर्फाचा थंडावा मिळणार आहे. जेवढा वेळ तुम्ही एखादी वस्तू सेवन करताय तेवढ्या कालावधीतलं त्याचं त्या वस्तूमधनं, पदार्थांमधनं मिळणारं जे काही पौष्टिकता आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ज्या दिवशी तुम्ही बंद कराल त्या दिवसापासून नाही मिळणार. तसंच जो अनुकूल आहे, अन्य जरी असेल पण अनुकूल आहे, तो परत लीळा ऐकायला नाही आला, परंतु त्यांनी 3 लीळा तर ऐकल्या नाही. तेवढा त्याला 3 लीळा ऐकण्यासाठी त्याचे 20 मिनिटं गेले. ते व्यर्थ गेले की उपयोगी लागले? उपयोगी लागले ते. म्हणजे आमच्या याच्यात तर सांगितलेलं आहे, कोणी अन्य माणूस आहे, रिक्षावाला आहे, तुम्ही रिक्षामध्ये काहीतरी असं साहित्य आणलेलं आहे जे अनेकांच्या धर्माला उपयोगी पडणार आहे. तुम्ही लीळाचरित्र घेऊन आलेला आहात आणि ते सगळे लोक वाचणारे आहेत आणि ते लीळाचरित्र जे आहे किंवा ते एखादं काही साधनाची सामुग्री आहे जी धार्मिक कार्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे, ती तुम्हाला उचलत नसेल आणि ते जर का त्या रिक्षावाल्याने बघून तुम्हाला घराच्या आतमध्ये पडवीपर्यंत जर का तुम्हाला आणून दिलं तर तेवढा जो प्रवास आहे रिक्षावाल्याचा तो उपयोगी लागणार आहे. म्हणजे त्यांनी तो मदतनीस झाला ते सुद्धा त्याच्या उपयोगी लागणार आहे. एखाद्याने आमच्या स्वामींच्या साधकाला जर का 1 ग्लास पाणी दिलं तर ते सुद्धा त्याच्या उपयोगी लागणार आहे. सगळीकडनं कणाव निष्पन्न होते. तर तो 20 मिनिटं जर का लीळा ऐकतो, अन्य आहे पण अनुकूल आहे, तर ते 20 मिनिटं त्याची उपयोगी लागणार आहेत. त्याला त्याच्याबद्दल काही ना काही चांगलं फलित त्याला मिळणार आहे. म्हणजे
या संदर्भातलं स्वामींच्या सन्निधानातली लीळा आहे की स्वामी भटोबात चाललेले आहेत. भटोबासांना स्वामी सांगतात की रस्त्यात जर का कुणी भेटलं तर त्याला चौकशी करा, त्यांच्याशी बोला तुम्ही. आणि भटोबास निघालेले आहेत आणि रस्त्यामध्ये एक पालखी त्यांना अशी जाताना दिसली. खूपसे लोक आहेत आणि पालखीमध्ये कोणी बसलेले आहेत. भटोबास थोडंसं पुढे गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की स्वामी म्हणाले की रस्त्यात कोणी जर का भेटलं तर त्यांच्याशी बोला तुम्ही. आणि मग त्यांनी विचारले पालखीमध्ये कोण आहे, तर त्यांनी सांगितलं पद्मनाभी देव. मग त्यांच्या लक्षात आलं आणि ते मग पालखी थांबवायला लावली त्यांनी आणि जाऊन त्यांच्याशी त्यांनी संवाद केला. म्हणे मला तुम्ही ओळखलं का? तर म्हणे कोण? म्हणे स्वामींच्या सन्निधानामध्ये वानरा नामे एक जण आहेत, तो मीच आहे. अच्छा. मग ते म्हणाले स्वामी कुठे आहेत? त्यामुळे स्वामींचा मुक्काम जवळच आहे वगैरे वगैरे असं सगळं बोलणं झालं. त्याच्यात जे काही 5-10 मिनिटं गेली त्याच्यामुळे काय झालं, पद्मनाभी देवाचं पुढे जे काही अनिष्ट होणार होतं त्यांच्या हातून ते स्वामींनी टाळलं. म्हणजे तिथे जर का वेळेत पोहोचले असतं तर तिकडे अनिष्ट झालं असतं. पण हे 10 मिनिटं जे गेली त्यांची, तेवढ्या वेळामध्ये पुढचे ते व्यक्ती आहेत ते निघून गेले आणि त्याच्यामुळे त्यांचं अनिष्ट चुकलं. म्हणजे त्यांचे 10 मिनिटं उपयोगी गेले की नाही. एक आमच्या ईश्वराच्या साधकाला ते 10 मिनिटं त्यांच्याशी बोलले, 5 मिनिटं बोलले, तर त्यांचा वेळ तेवढा उपयोगी लागला, त्यांच्याकडनं अनिष्ट चुकलं. तसंच एखादी व्यक्ती 20 मिनिटं का होईना ती ते ऐकते आहे. पद्मनाभी देवाने काही अनुसरण घेतलं नाही, काही ज्ञान घेतलं नाही. तसं ही व्यक्तीने फक्त 20 मिनिटं उपयोगी लावलेत, तर त्याच्या 20 मिनिटामध्ये जे काही अनिष्ट घडणार असेल ते एवढं तर टळलं की नाही. नंतर करो त्याने अनिष्ट काय करायचं ते. म्हणजे काय आहे, अनुकूलतेला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून नुसतं उपदेशी आहे किंवा नाही यावर अवलंबून राहू नका. उपदेशी लोक पण अन्यासारखे वागतात आणि काही अन्य लोक असतात ते उपदेशांपेक्षा पण एकदम आवडीपूर्वक त्यांचं वर्तन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला जर का एखादी गोष्ट ऐकायला नाही मिळाली तर आपल्याला काय पाहिजे, त्याच्याबद्दलची आवड पाहिजे, उत्सुकता पाहिजे, त्याच्याबद्दलची एक तळमळ असली पाहिजे की जेणेकरून तुमच्यातली उपदेशी असताना तुमच्यामध्ये जी अनुकूलता असते ती अनुकूलता जी आहे ती आपली प्रगट असली पाहिजे, नेहमी ॲक्टिव्ह असली पाहिजे. साधाईसांमध्ये ती अनुकूलता आहे की स्वामींनी त्यांना जायला सांगितलं, परंतु त्यांच्याकडे नुसता स्वामींचं सन्निधान नाही आहे तर आवडीसुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांना उत्सुकता लागली की स्वामी आता काय सांगणार आहेत, मला ऐकायला मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की तिथे जाऊन ते लगेच काय बाहेर निघून गेले नाहीत, ते आपलं त्या दरवाजाला तिकडे आड उभे राहिले. आणि मग गोसावी देमाईसा काईपा निरूपिती म्हणून दारवंडेसी लागून ऐकाव्या राहिली. स्वामी देमाईसाला काय निरूपण करतात हे ऐकण्यासाठी ते दरवाजालाच आपलं तिकडे बाजूला थोडा आडोशाला जाऊन उभे राहिले, जेणेकरून स्वामींचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ही आहे अनुकूलता. म्हणजे तुम्ही जरी तिथे उपस्थित नसला, तुम्ही जरी लांब गेले, आता साधा इथं तर इथेच आहेत की त्यांना आवाज येणार आहे, तुम्ही प्रवचनापासून एवढे लांब गेले की तुम्हाला आवाज येणार नाही आहे, तरी पण तुम्हाला अनुकूलता तुमची टिकून ठेवायची असेल तर तुमच्या डोक्यामध्ये तेच चालू राहिलं पाहिजे की काय निरूपण होत असेल, कुठली वेळा होत असेल, कुठलं वचन होत असेल, असा विचार तुमच्या मनामध्ये सतत चालू असला पाहिजे. हा विचार कधी असतो माहिती आहे का, की जर का 2 लोक जर का काही बोलत असतील तुमच्याकडे बघून, तर आपल्याला नक्की पटतं की हे आपल्याविषयी काहीतरी निंदा करतायत बरं का, आपल्याला काहीतरी नावं ठेवतायत. मग आपल्या डोक्यात ते चालू राहतं, काय बोलत असतील माझ्याविषयी, काय बोलत असतील. जेव्हा जेव्हा आठवतं तेव्हा तेव्हा आपल्या डोक्यात हेच विचार असतात, हे माझ्याविषयी काय बोलत असतील, काय बोलत असतील. तसंच आपल्याला तो भाग वजा करून टाकायचा आहे. कोण काय बोलत असेल आपल्याविषयी नसेल बोलत तर तो भाग तुम्ही तुमच्याकडे ठेवायचा, तो काढायचाच नाही. परंतु निरूपणाविषयी प्रवचनाविषयी आपला हा भाग असला पाहिजे की मला आता ऐकायला जे मिळालेलं नाही आहे ते काय चालू असेल, मला परत ऐकायला मिळेल का, कोणी सांगेल का. आणि म्हणून ती अनुकूलता जी आहे या माध्यमातून तुम्ही ती जागी ठेवू शकता. साधाईसांमध्ये ती आवडी आहे, ती अनुकूलता आहे आणि म्हणून त्या निघून गेल्या नाहीत. तर निरूपण काय होणार आहे ते ऐकण्यासाठी ते त्या ठिकाणी दारवंडेसी लागोनी ऐकाव्या राहिली तिथेच थांबलेल्या आहेत. त्या सर्वज्ञ म्हणितले देमती तुम्ही गावासी जा. स्वामी देमतीला म्हणतात
असं करा, तुम्ही गावाला जा. स्वामींना काही निरूपण करायचं नाही आहे, निरूपण करायचंच आहे, परंतु कसं निरूपण करायचं आहे की त्यांना त्यांची चुकी दाखवायची आणि चुकीवर मग उपाय स्वामींना सांगायचा आहे. सरळ जर का उपाय सांगितला तर चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की स्वामींनी सांगितलं की तुम्ही असं करा, आणि स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही गावासी जा. तेव्हा ते स्वामींना म्हणतात, हे काळीजी आपले सकळ सांडोनी गोसाव्यांच्या दर्शना येईजे आणि गोसावी पाठवूची लागती. ते म्हणतात आम्ही सगळं सोडून स्वामींजवळ येतो आणि स्वामी इकडे आम्हाला थांबू देत नाही सन्निधानामध्ये. काही अर्थ निरूपिती ना, आणि काही अर्थ म्हणजे चांगलं काही यथार्थ शास्त्र निरूपण आमच्या उपयोगी लागेल ते असं काही स्वामी कधी निरूपणच करत नाहीत. स्वामी म्हणतात काही होते मा काही सांडिले देमती. आपल्याला असं वाटतं की आपण खूप संसार त्यागून वगैरे देवधर्माला जात असतो, निरूपणाला जात असतो, पण स्वामी म्हणतात तुमच्याकडे तुमचं आहेच काय जे तुम्ही सोडता. आपलं खरं तर आपल्याकडे काहीच नाही, फक्त आपण काय माहिती आहे का त्या गोष्टीला आपलं मानून बसलेलो आहोत. तुम्हाला प्रवासामध्ये आता हा अनुभव येत असेल, तुम्ही ज्या जागेवर बसले की ती जागा तुमची होऊन जाते. मग तुम्ही काय म्हणता, ही माझी जागा आहे, माझी जागा आहे. कुठपर्यंत म्हणता, जोपर्यंत तुमचं साध्य येत नाही, स्टेशन येत नाही, तोपर्यंत ती जागा तुमची असते. आता जेव्हा स्टेशन आलं आणि तुम्ही उठायला लागले, मग सगळ्यांनी तुम्हाला म्हटलं तुमची जागा आहे, बसूनच राहायचंय. बसेल का कोणी? नाही. त्याचं स्टेशन आलं की त्याला उतरायचं आहे, मग ती त्याची जागा नसते, तो मग ती जागा पकडून ठेवत नाही, तो सोडून देतो. म्हणजे जोपर्यंत त्यांनी ते लागले पण त्याचं ठेवलेलं आहे तोपर्यंत ते त्याचं आहे. म्हणजे काही गोष्टी निव्वळ आपण आपल्या मानून बसलेलो आहोत, वांचून ते कुठल्या दृष्टीने आपल्या नाही आहेत. त्या वस्तू आपल्यापासून दूर गेले तर जाऊ शकतात. त्या समजा ही म्हटलं ही चप्पल माझी आहे म्हणून बसले, तर त्या चप्पलने आपल्याला सोडून गेलं नाही पाहिजे कुठे. तुम्ही ज्या ज्या गोष्टी आपल्या म्हणतात त्या गोष्टी सोडून आपल्याला गेल्या नाही पाहिजेत, आणि त्या वस्तूंना सोडून आपणही गेलो नाही पाहिजे, तर ते आपले पण आहे. त्या वस्तू सुद्धा आपल्याला सोडून जातात आणि कधी कधी आपण सुद्धा त्या वस्तूंचा त्याग करतो, म्हणजे लक्षात येतं की हे आपलं नाही आहे. परंतु आपण काय म्हणतो, मग आम्ही आमचं गाडी सोडून आलो, आमची गाडी सोडून आलो म्हणजे आमचा प्रवास आम्ही सोडून आलो, आमचा कार्यक्रम एक होता तो आम्ही सोडून आलो, आमचा काहीच नाही आहे. तुमच्याशिवाय जर का काय अडत असेल तर ते तुमचं आहे, तुमच्याशिवाय जर का काही अडत नसेल तर ते तुमचं नाहीच आहे. आणि मग सोडून काय आले नेमकं तुम्ही? तुमच्यामुळे कुणाचं काही थांबलं का? लग्न थांबलं का? कार्यक्रम थांबला का? तुमच्यामुळे कुणाचं काहीच थांबलं नाही, काहीच अडलं नाही. मग तुमचं आहेच काय काय? आणि मग तुम्ही सांडलं तरी काय नेमकं? पोरिया ऐकू होता तो मरोणी गेला, सहजची लेव नाहीये नेसो नाहीये. म्हणजे पती होता तो गेल्यामुळे सहजच तुम्हाला सामाजिक भान हे करताना चांगले कपडे घालता येत नाही, चांगले काही अलंकार तुम्हाला परिधान करता येत नाही, खावं नाहीये, न्हावं नाहीये, चांगलं खाता येत नाही, रोज रोज आंघोळ करता येत नाही, आणि तयाचे काही असले तरी ते नाही, तरी बाप भावाच्या हांडिया तावाव्या मग घासूभरवी जेवावे, तयापस्त येथून या म्हणजे ते वेळी येईजे, येथून जा म्हणजे ते वेळी जाईजे, हे साने देमती. म्हणजे आता तुम्ही राहता कुठे? माहेरी राहता. बापा भावांच्या हांडिया तावाव्या म्हणजे आता लग्न झालेली एक मुलगी असेल, ती जेव्हा माहेरी पाठवल्या जाते मग तिला माहेरला तेवढं ते डिमांड नसतं. लग्नाच्या आधी जो काय लाड असतो एखाद्या मुलीचा, तो लग्न झाल्यानंतर जर का ती विधवा होऊन जर का आली किंवा घर सोडून आली, ते मग तिला ते सन्मान तिथे घरामध्ये नसतो. ते भावाच्या पत्न्या वगैरे असतात, त्यांचं घर असतं ते. मग ते काय करतात, हिला मोलकरणीसारखं वागवतात. मग तिने तिथे राहायचं म्हणजे कसं राहायचं? तिथे स्वयंपाक बनवायचा, पडेल ते काम सगळं करायचं, कारण की राहायचं आहे तिथे आता. त्याच्यापेक्षा स्वामी म्हणतात येथून या म्हणजे तेवेळी येईजे, जा म्हणजे तेवेळी जायचे. हे तर अधिक सन्मानजनक आहे. तिथल्या अपमानापेक्षा हा सन्मान तुम्हाला अधिक चांगला आहे. हे साने देमती हे काही साधं आहे का? हे काही छोटा आहे? ही गोष्ट खूप मोठा सन्मान आम्ही तुम्हाला देतोय त्या प्रपंचापेक्षा. जी जी तैसे असो काही जाणी जताये.
म्हणजे कसं काय राहायचं, म्हणजे स्वामी जे म्हणतात या या बोलवलं तेव्हा जायचं, पाठवलं तेव्हा निघून जायचं, बोलवलं तेव्हा यायचं, हे कसा नियम आहे, ही अस्थिपरी कशी आहे ही आम्हाला माहिती नाही. स्वामी म्हणतात काही जाणावे असे देमती, त्याच्यात काय जाणायचं, सोपं आहे एकदम. असी जैसे कुष्टियाच्या धर्मी, कुष्टियाच्या धर्मी म्हणजे कुष्टियाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. कसा न त्याचं जे काही म्हणणं होतं किंवा त्याचं जी काही भूमिका होती कुष्टियाची, ती कशा प्रकारची होती. देव माझा मी देवाचा ऐसिया परी, देव माझा मी देवाचा ऐसिया होनी अशी जो का देमती. देव माझा आणि मी देवाचा, म्हणजे तुम्ही कुठे जरी राहिले तर तुमची ही भूमिका असली पाहिजे, कुठेही राहा तुम्ही. देव माझा आणि मी देवाचा, ह्या भूमिकेतनं तुम्ही पूर्णपणे स्वतःला तयार करून घेतलं पाहिजे. जी जी कुष्टियाचे धर्म ते कैसे, आणि मग स्वामींनी यावर कुष्टियाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. त्यांनी विचारलं कुष्टियाचे धर्म ते कैसे, म्हणजे कुष्टियाचा कसा नियम होता, काय नियम होता तो सांगावा, आणि स्वामींनी यावर कुष्टियाचा दृष्टांत सांगितला. हा दृष्टांत आपण अनेक वेळा ऐकलेला आहे की कुणी एक व्यवहारी आहे, व्यापारी आहे, आणि त्याशी कुष्ठ झाले. कुष्ठ होणं म्हणजे त्या काळामध्ये जो अत्यंत पापी व्यक्ती असेल त्यालाच कुष्ठ होतं, तो महारोग म्हणून त्याला म्हटलं जातं. अशी एक लोकांची एक समज होता की ज्याने अधिकाधिक पाप केलेलं आहे त्यालाच ते कुष्ठ व्हायचं, असं त्या लोकांची त्यावेळेची एक अंधश्रद्धा म्हणा. तयासी कुष्ठ झाले, धायरी सोयरी त्याची खंती करीती, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की त्याची जी सोयरे धायरे वगैरे जे कोण होते ते सगळे त्याची खंती करायचे, म्हणजे त्याला अपमान करून त्याच्याशी बोलायचे. बाप भाऊ खंती करीती, बाप भाऊ म्हणजे वडील, आणि भाऊ म्हणजे भाऊकीतले सगळे, किंवा बाप भाऊ म्हणजे मोठे भाऊ, वडील भाऊ, ते त्याची खंती करायचे. तो थुंकी तरी त्याचे पुत्र ब्राह्मणी खंती करीती, तो थुकायचा तर त्याचे मुलं सुद्धा किळस बावायचे. आणि ब्राह्मणी खंती करी, पत्नी सुद्धा. बाहेरी बैसो ने दिती ती, म्हणजे त्याला बाहेर बसू देत नव्हते, कारण की बाहेर बसला तर लोक येणारे जाणारे, गावात नवीन येणारे म्हणणारे यांच्या घरात कुष्टिया व्यक्ती आहे, म्हणजे हे घर कसं आहे, पापी आहे, असा कलंक घराला लागेल, म्हणून त्याला बाहेर बसू देत नव्हते. तू मर कोडी मरो का, हे आजूई का जिता यायचा उबगला, आणि मग त्याच्या बाबतीमध्ये अधिकाधिक जायला लागलं की तू मर कोडी किंवा थू मर कोडी, म्हणजे थुकलं जायचं त्याच्यावर अक्षरशः. आणि म्हणायची तू मर कोडी, म्हणजे हा मरत का नाही, कुष्ठ झालेला आहे, नुसता जगतो आहे. हे आजूई का जिताय, अजून कसा काय जगतोय बरं, एवढं कुष्ठ झालंय तरी. चांगले चांगले लोक मरतात आणि हा अजून जगतोय, असा एक भाव निर्माण येत असतो. ऐसा उबगला, असा त्याला उबग निर्माण झालेला आहे. मग गावा मागे दुबळेश्वर देव तेथ आला, आणि मग तो कंटाळला घरातल्या या टोमण्यांना आणि या सगळ्या अपमानाला, तो वैतागला, आणि त्यांनी निश्चित केलं की आता मला काय करायचं आहे, घर सोडायचं आहे. आता हा कोण होता, व्यापारी होता. यांनी स्वतःच्या मेहनतीने जे कमवलं त्याच्यातनं हे घर बांधलं, मुलाबाळांची व्यवस्था केली, सगळं केलं, परंतु शेवटी त्याला त्या घरामध्ये ठेवण्यात आलं का, ठेवण्यात नाही आलं. त्याला अशा पद्धतीने वागणूक दिली गेली की त्याने ते घर सोडावं, अशा पद्धतीने त्याच्याशी वागले, आणि तोही मग उबगला. जी त्याची ममता होती त्याच्यामध्ये, इतक्या दिवस जे वाटायचं की हे माझं घर, माझे मुलं, माझी पत्नी, माझा परिवार, कुटुंब, हा सगळा भाव आता तुटत तुटत गेला. आणि मग तो तिथून निघाला. गावाच्या बाहेर एक दुबळेश्वराचं देऊळ होतं. दुबळेश्वर म्हणजे महादेवाचंच मंदिर होतं, जिथे दुबळे लोक, म्हणजे ज्यांचं कुणीच नाही असे लोक तिथे त्या ठिकाणी राहतात, आणि त्या ठिकाणी त्यांना जे काही भीक मिळते किंवा कोण काय दान देतं वगैरे, त्याच्यातनं त्यांचं उदरनिर्वाह चालतो. अशा लोकांचं जे आश्रयस्थान आहे त्याला दुबळेश्वर असं म्हटलेलं आहे. आईचे उंबरा उसीसे करुणी निजयला, तिथे आला, आणि आल्यानंतर देवतेचा जो काही
दरवाजा आहे त्या दरवाजाला त्या उंबरठ्याला त्यांनी उशी केली, उंबरा उशीचे करून निघेला, त्याच्याकडे डोकं करून तो झोपलेला आहे. पाठी ती आली तया ते म्हणे तुम्ही माझी नव्वा मी तुमचा नव्हे. आणि घरातले लोक बघायला लागले कुठे गेला बाबा, तर मरत तर नाहीये, वरून अशा प्रकारचा त्रास देतो आहे. मग कोणीतरी सांगितलं की ते आमच्या गावाबाहेर जे दुबळेश्वराचं देऊळ आहे तिथे ते गेलेले आहेत. आणि मग हे सगळे घरातले लोक जे आहेत त्याला घ्यायला आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांना बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आजपासनं तुम्ही माझी नव्हा मी तुमचा नव्हे, तुम्ही माझे नाहीत आणि मी सुद्धा तुमचा नाही. आईचे म्हणून आहे आणि म्हणून तिथेच राहायला लागला, त्यांच्यासोबत काय तो गेला नाही. मग कुणीतरी काय करायचं, बघायचं की बाबा हा असा कुष्टी आहे, कुणी याला खायला देत नाही. मग कुणीतरी यायचं आणि खापरी भरून अन्न ठेवी, मडक्याचा जो काही तुटलेला भाग असतो खापर, त्याच्यामध्ये त्याला अन्न दिलं जायचं. कोणीतरी येऊन ते अन्न वाढायचं. कवणी एकू करा भरून उदक ठेवी, कोणीतरी छोट्याशा मडक्यामध्ये त्याला पाणी भरून ठेवायचं. हातापायाचे थापे झाले होते. हा कुष्ठ कसा होता, ज्याच्यामध्ये हातापायाची बोटांपासून झडणं सुरू होतं तसं तो होता. आणि त्याची ती बोटं जी आहेत ती सगळी झडलेली होती आणि पूर्ण बोटं निघून गेलेली होती. फक्त तो जो काही मधला भाग असतो ते हाताचे जे काही बोटं गेल्यानंतर जो मधला भाग आहे तळ हात, त्याचे थापे झालेले, म्हणजे असं बिनबोटाचं ते सगळं आहे हात. तो ऐसे पाणी पिये म्हणून गोसावी श्रीकराचे नि अनुकारे दाखविले. म्हणजे बिना बोटाचा हात कसा असेल तसा अनुकार आमच्या स्वामींनी असा केलेला आहे. आणि तो असं मडकं उचलून मग ते पाणी प्यायचा किंवा काही खायचा, तो अनुकार आमच्या स्वामींनी स्वतः करून दाखवलेला आहे. मा काहीसी देवता, आणि देवता पण स्वामी म्हणतात ती कोण आहे, सामान्य देवता आहे. म्हणजे परमेश्वराला पाहता देवता कशी आहे, एक प्रकारे सामान्यच आहे. तरी पण त्या देवतेने काय केलेलं आहे, दृष्टी तरी अन्नोदक पुरविले. दृष्टी म्हणजे त्याला उपाशी मरू दिलं का त्या देवतेने, नाही. त्या देवतेला दर्शनाला जो कोणी येत होता तो त्याला काही नाही काय खाऊ घालत होता. अदृष्टी आपले फळ दिले. आणि त्या देवतेची त्यांनी जी काही सेवा केली असेल, जे काही आवडी बाळगली असेल त्या देवतेविषयी दैवताविषयी त्यामुळे अदृष्टी आपले फळ दिले. जे काही फळ भेटायचं असेल, पूर्ण काही देवतेची प्राप्ती तर होणार नाही, परंतु जे काही फळ मिळायचं असेल अदृष्ट पर ते त्या देवतेने त्याला दिलं. स्वामी देमाईसाला दृष्टांत सांगितल्यानंतर म्हणतात, देमती अशी जे ऐसे कुष्टियाचा धर्मी, अशा पद्धतीने तुम्ही असलं पाहिजे की जर का एकदा घर सोडलं की मग आता त्याचा काय करायचा, त्याग परत जायची अपेक्षा ठेवायची नाही. इथे तर तुम्ही येता, घरी गेलं की इकडे येण्याची इच्छा बाळगता, इथे आलं की घरची ओढ लागते. आपलं असंच चालतं ना, इकडे आलं की परत घरी पाणी येईल, घरी स्वयंपाक बनवायचा आहे, घरी अमका आहे, घरी तमका आहे, इकडून तिकडे जाण्याची ओढ लागते. त्याच्यामुळे होतं काय की धड इकडचे नाही राहत, नाही धड तिकडचे राहत. प्रपंचात गेलं की देवाकडे जायची ओढ, म्हणजे प्रपंचात मन नाही, आणि देवाकडे आले की प्रपंचाची ओढ, म्हणजे देवात मन नाही. म्हणजे काहीच आपल्याला साध्य होत नाही, धड नाही प्रपंच नाही परमार्थ. आणि म्हणून त्याच्यापेक्षा एक तर तुमचं आता काहीच जर का शिल्लक नाही आहे, तिकडे माहेर नाही सासर नाही, मग आता सगळाच त्याग करा आणि एकदाच देवाकडे या. आणि देव माझा मी देवाचा ऐसिया परी असे जो का देमती, अशा पद्धतीने राहा. तेव्हा देमाईचे म्हटले, जी जी तरी अन्ना वस्त्राचे कैसे करावे जी. म्हणजे कधी कधी असं असतं की समोरचा माणूस एखादं मोठं तत्व सांगून जातं आणि ते तत्व सांगितल्यानंतर आपण जो प्रश्न करतो ते एवढा क्षुल्लक प्रश्न विचारत असतो. आपण जर का सांगितले तिथे महावाक्य आणि निर्वचनावर विश्लेषण त्या ठिकाणी होणार आहे, तुम्ही या. आपण म्हणतो ते जेवायची वगैरे व्यवस्था आहे ना तिकडे, का शिदोरी घेऊन जायची आपण. म्हणजे आपल्याला कसली काळजी आहे, जेवणाची काळजी आहे. परमेश्वराचंच असं नाही, परंतु प्रत्येक जीवाला त्याच्या जीवनासोबत रोज 2 टायमाचं भोजन या बाबतीची व्यवस्था त्याची केलेली आहे. प्रत्येक जीवाची, मुंगीपासून तर माणसापर्यंत सगळ्यांची. कुणीही असा व्यक्ती नाही की जो उपाशी मेलेला आहे. त्याची 1 टायमाची का होईना व्यवस्था नियतीने केलेली, त्याच्या प्रकृतीसोबत ती आलेली आहे.
तर परमेश्वराला जेव्हा आपण सन्निधानामध्ये चाललेलो आहोत किंवा त्यांच्या आज्ञेमध्ये आपण जेव्हा आहोत, तेव्हा जेवणाची तुम्ही काळजी करायची नाही, जेवायला भरपूर मिळतं. आपल्या महानुभाव पंथामध्ये एकही अशी जागा नाही, एकही असा आश्रम नाही आहे की जिकडे जेवण मिळत नाही किंवा जिकडे अन्नाची कुठली व्यवस्था नाही आहे, जिथे दुष्काळामध्ये त्यांच्या आश्रमाला कोणीच दान देत नाही आहे, असं एकही आश्रम नाही आहे. दुष्काळात अनेक लोक मेले, पण त्याच्यात महानुभाव पंथीय कोणी व्यक्ती गेला असं कुठेच नाही आहे. परमेश्वर काही ना काही व्यवस्था करतात. आहेत असे आश्रम पण, परंतु त्या आश्रमांना म्हणजे पोटापुरतं जे लागतं ना ते कधीच मागावं लागत नाही. पोटापुरतं जे आहे ना ते आपोआपच येतं. खूप एकदम हा अनुभव अनेक वेळा अनुभवला गेलेला आहे. आणि म्हणून 2 वेळेचं म्हणा किंवा पोटापुरतं जेवढं लागणार आहे तेवढं आपोआपच भेटणार आहे. मला जर का एक्स्ट्रा पाहिजे असेल काही तर मग मागावं लागणार आहे. आणि मला मागावं लागतंय म्हणजे मी एक्स्ट्रा मागतोय असा त्याचा अर्थ आहे. पण जेवढं देवाला मला द्यायचं आहे तेवढं तर भेटणार आहे. परंतु देमतीने काय केलेलं आहे, प्रश्न विचारला किंवा अनुसरण तर घ्यायचं, पण अन्न वस्त्राचे कैसे करावे जी. आता स्वामीने दृष्टांतात काय सांगितलं की एवढी सामान्य देवता आहे, तिने सुद्धा त्या जीवाच्या भोजनाची व्यवस्था केली. तो माणूस कोणाची उपयोगी पडणारा होता का? कुष्ठ झालेलं, त्याच्या कोणी जवळ सुद्धा येणार नाही. त्याची गंधी सुटलेली असते, घाण वास येतो त्याच्या पूर्ण त्या हातातनं वगैरे त्या जखमेतनं. असा तो माणूस, त्याच्या कोणी जवळ जायला तयार नाही, तर त्याची सुद्धा व्यवस्था देवतेने केलेली आहे. आपण तर चालते फिरते माणसं आहोत, कुणाच्या तरी धर्माला उपयोगी पडणार आहोत, कोणाला तरी निरूपणाला आपण उपयोगी पडणार आहोत, कोणाला तरी धार्मिक कार्यासाठी मदत म्हणून उपयोगी पडणार आहोत. म्हणजे आपण तर चालते फिरते आहोत, धडधाकट आहोत, तर आपल्याला तर कोणी पण मदत करेल. म्हणजे परमेश्वर सगळ्या व्यवस्था देवाने लावून ठेवलेल्या आहेत. अन्न वस्त्राचे जे काय आचरणवंत पुरुष असेल तर अन्न वस्त्र वगैरे जे काय आहे अनुकूल देवता त्याच्यासाठी ठेवलेल्या आहेत. संयोग योग साह्यासाठी माया ठेवलेली आहे. आणि ईश्वर अपूर्व विधी किंवा प्रेमोपायादी विधी शास्त्र, तिथे ईश्वर स्वतः तुम्हाला मदत करणार आहेत. पूर्ण व्यवस्था आहे, चोख व्यवस्था आहे. आज आपल्याकडे एखादं लग्न कार्य काय असेल, आपण किती नियोजनबद्ध असतं, म्हणजे अमक्या ठिकाणी अमकं, तमक्या ठिकाणी तमकं, सगळं बरोबर नियोजित असतं. नुसतं थोडेसे 2 पैसे जास्त टाकले की सगळं नियोजन, जर का एखादा सामान्य जीव व्यवस्थितपणे करू शकतो तर अख्ख्या आनंद ब्रह्मांडाचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे त्यांनी किती चोख व्यवस्था ठेवलेली आहे. तुम्हाला कुठेही काहीही कमी पडणार नाहीये. दृष्टांतात सांगितलं स्वामींनी की त्या देवतेने त्याची व्यवस्था केलेली आहे, दृष्टपट सगळं पुरवलं त्याला. मग तो येसना परमेश्वर. स्वामींनी त्यांना सांगितलं, देमती सासार्जुने भक्ती तव थापा इंगळ घेतले तया येसने सामर्थ्य दिदले. स्वामींनी त्यांना उदाहरण सांगितलं. काय तुम्ही प्रश्न विचारता? तो सासार्जुन होता, त्याने काय केलं, त्याचे पण बोट नव्हती. मग त्यांनी काय केलं, त्यांनी पण काय केलेलं की ते जे काही हाताचा थापा झालेला त्याच्यावर त्यांनी विस्तव घेतला आणि त्या विस्तवावर त्याने धूप टाकला. आणि तो आमचे दत्तात्रय प्रभूंना ते केस जे वाळवत होते त्या ठिकाणी त्यांनी तो दाखवला. त्या सेवेमध्ये त्यांनी उपयोगी गेले. जेवढा वेळ धूप होता तोपर्यंत सुगंध आला आणि धूप संपल्यानंतर जखम जे तांबडा आहे ते जळायला लागला आणि त्याचा करपट वास यायला लागला. आणि मग स्वामींनी मागे बघितलं आणि त्याला सांगितलं, सांडी माग काय पाहिजे. त्यांनी सांगितलं की आपल्याला सगळं माहिती आहे मला काय पाहिजे ते. तो काही मागत बसला नाही की मला एवढे हात द्या तेवढे हात द्या वगैरे, काही त्यांनी मागितलं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती आहे मला काय पाहिजे ते. एक कुशल व्यक्तीचं मागणं आहे. आणि मग स्वामींनी त्यांना 1000 बाहूंचं बळ दिलेलं आहे. म्हणजे नुसतं काय केलं त्यांनी, इंगळ फक्त घेतलेलं आहे हातावर, विस्तव घेतलेलं आणि ते दाखवलं आहे. त्याला काय करावं लागलं का? अजून नाही. एवढूशा एका कार्यामुळे जर का एवढं त्याला 1000 हातांचं जर का बळ दिलं जातं तर तो येसना परमेश्वर तयाचिया होई जो का देमती. जर का थोड्या वेळासाठी त्यांनी परमेश्वराचा तो झाला सासार्जुन, तो काय आयुष्यभरासाठी झाला नाही. त्याला हात भेटल्यानंतर तो निघून गेला तिकडून. तरी पण त्याला एवढं जर का दिलं तर जर का तुम्ही ईश्वराला समर्पितच झालेला असाल तर परमेश्वर तुम्हाला काय देतील आणि काय नाही. तो येसना परमेश्वर
एवढा मोठा परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांड व्यापक असून उरलेला आहे अजून. एवढा मोठा परमेश्वर जर का आपला झाला आणि आपण त्याचे झालो तर आपल्याला काय कमी आहे का कुठल्या गोष्टीसाठी? काही कमी नाही, सगळं भेटणार आहे. आणि म्हणून स्वामींनी इथे देमाईसला दृष्टांत सांगितलेला आहे आणि दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत सांगितलेला आहे. देव माझा मी देवाचा ऐसिया परियासी जो का देमती आचाराचं 205वं वचन आहे, आपण घेतलेलं आहे. आणि मा तो येसना परमेश्वर तयाचिया होई जो का देमती हे 206वं वचन, की देव माझा आणि मी देवाचा दोन्ही भूमिका पाहिजे. फक्त मीच देवाचा ही भूमिका नुसती नाही चालणार. आधी तर तुम्हाला हीच भूमिका ठेवावी लागेल की मी देवाचा आहे, परंतु माझं परत काय काय आहे हा विषय जेव्हा येतो तेव्हा मग माझं जमीन आहे, माझं घर आहे, माझी गाडी आहे, माझी चप्पल आहे, माझं हे आहे, हा एक मोठी यादी असते. आपण एका बाजूने तर देवाचे होतो की मी देवाचा होतो, परंतु माझा नुसता देवच नसतो, माझं अख्खी संपत्ती वगैरे प्रॉपर्टी सगळी माझी असते, त्याच्यात देवाचाही नंबर असतो. असं असता कामा नये. मी देवाचा म्हटल्यानंतर तुमचं कोण असलं पाहिजे? फक्त देवच तुमचं असलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी तुमच्या नसल्या पाहिजेत. आता तुम्ही जर का एका दुसऱ्या भूमिकेत आले की देव माझा, या भूमिकेमध्ये तुम्ही आहात, चांगली भूमिका आहे, देव माझा आहे, माझा देव श्री चक्रधर, काही लोक म्हणतात असं जांभई आली की वगैरे, माझा देव श्री चक्रधर, परंतु मी देवाचा आहे का? नाही. मला ही कामं आहेत, मला ती कामं आहेत, मला हे आहे, आमका तो व्याप आहे. कोणा सांगितलं स्मरण करा, नाही मला आमकं काम आहे, वाचन करा, नाही मला जमत नाही, आमकं सेवा करा, नाही मला हातपाय दुखतात माझे. म्हणजे देव माझा आहे परंतु मी अजून देवाचा झालेलो नाही आहे. म्हणजे देवाचा आपण एकदा झालो की केवळ देवासाठी आपलं जगणं असेल, जसं बाईसांचं होतं, देवासाठीच जगणं आणि देवासाठीच मरणं, हे आहे मी देवाचा, बस. माझ्यावर दुसरा कोणाचाही हक्क नाही. आणि देव माझा म्हणजे माझ्या हक्काचं दुसरं काहीच नाही, माझ्यावर कुणाचा, मी देवाचा म्हणजे माझ्यावर कुणाचाच हक्क नाही देवाशिवाय. आणि देव माझा म्हणजे माझ्या हक्काचं देवाशिवाय दुसरं कोणीच नाही. या दोन भूमिका जर का तुम्ही जगले तर तुम्हाला आयुष्यभरात कुठल्याही प्रकारचं असमाधान राहणार नाही, असंतुष्टी राहणार नाही आणि कुठल्याच बाबतीमध्ये तुम्हाला कमीपणा काही जाणवणार नाही. परमेश्वर तुम्हाला जे जे आवश्यक आहे, जे जे अपेक्षित आहे ते सगळं तुम्हाला पुरवतील, काहीही मागायची तुम्हाला गरज राहणार नाही. तर आजच्या या सत्रामध्ये उत्तरार्ध 144 क्रमांकाची लीळा आपण घेतली, देमती प्रतिकृष्ट धर्मनिरूपण, आणि या संदर्भातले आचार्याचे 205 आणि 206 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.